मी मगाशी सुंदर आहे असं म्हटलं. श्रीकृष्णाची कांती आपण कृष्ण आहे म्हणून तो निळी वगैरे दाखवतात बघा हल्ली. ते सगळी चित्रात असा एक निळसर रंग असतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. हरिवंशात गोष्ट आहे. दुर्वास नावाचे एक ऋषी होते. हे आपल्याकडं काही भयानक ऋषी जे होते ना त्यातले दुर्वास एक आहेत. एक जमदग्नी नावाचे असे आहेत. या सगळ्या ऋषींच्यापासून चार दूरच राहावं असे ते सगळे. कारण ते काय बोलतील आणि काय शाप देतील काही माहिती नाही कुणाला. हे दुर्वास एक आले, त्यांच्याबरोबर 10,000 शिष्य होते त्यांचे. आणि ते आले ते दुर्योधनाकडे आले. तर दुर्योधन म्हणाला की गुरुवर्य आपण इथं आलात तर आपण पहिल्यांदा श्रीकृष्णाकडे जा, द्वारकेला जा, त्याचा पाहुणचार घ्या आणि मग आमच्याकडे या. त्याच्यात त्याचा दोन्ही डाव होता. म्हणजे दुर्वास श्रीकृष्णाला शाप देतील, एकदा श्रीकृष्ण गेला यांचा आधारच जाईल सगळा पांडवांचा. दुर्वास आले द्वारकेत, 10,000 शिष्य घेऊन आले आणि ते ओरडायला लागले तिथं, मी दुर्वास आहे, माझे 10,000 शिष्य आहेत, मला कोण आसरा देणार आहे, मी कुठेही राहीन, मी कधीही जेवेन, माझ्या 10,000 लोकांसाठी स्वयंपाक करावा लागेल, पण मला कुणी बोलायचं नाही, सगळं असेल ते सहन करायचं, एवढी सहनशक्ती कुणात आहे तिथं मी येऊन राहीन. कुणीच आलं नाही, कोण घेणार या माणसाला घरात. पण श्रीकृष्ण पुढं आला. श्रीकृष्ण म्हणाला, अरे दुर्वासांच्या सारखा एवढा मोठा महामुनी इथं आलेला आहे, एवढा मोठा ऋषी आहे. कृष्ण म्हणाला, या मुनिवर्य माझ्या इथं राहा. ते म्हणाले, अरे कृष्णा मी कसाही वागेन, तू करशील सहन. कृष्ण म्हणाला, मी करीन, सर्व सहन करीन, या. या दुर्वासाने खेळला त्याला, कृष्णाला. कधी उठायचे, कधी स्वयंपाक करायला सांगायचे, काय वाटेल ते केलं. श्रीकृष्ण बदला नाही. श्रीकृष्णाच्या भार्या सगळ्या त्या दुर्वासांच्या कामात गुंतलेल्या होत्या. शेवटी या दुर्वासाने शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. ते म्हणाले, हे बघ कृष्णा, मी रथात बसणार आणि रथाला घोडे नाही जोडायचे, एका बाजूला तू आणि दुसऱ्या बाजूला रुक्मिणी, अशा दोघांनी तो रथ खेचला पाहिजे आणि द्वारकेतनं मला मिरवलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला, मी तयार आहे मुनिवर्य, चला. दुर्वास रथावर, श्रीकृष्ण एका बाजूला, रुक्मिणी त्याची भार्या दुसऱ्या बाजूला. तिला हे कसे कष्ट करायची सवय नाही, रस्त्यावरनं चाललेत, लोक चिडलेत त्या दुर्वासावर, कधी आमच्या तावडीत सापडतोय बोवळ्या आले का. पण श्रीकृष्ण सहन करत होता सर्व यातना, मानसिक शारीरिक यातना श्रीकृष्ण सहन करत होता. शेवटी ती रुक्मिणी, तिला ग्लानी आली, एका बाजूचा रथ कोलमडायची व्यवस्था आली, एकटा श्रीकृष्ण रथ ओढत होता. शेवटी दुर्वासांना कळून चुकलं की आपण काहीही झालं तरी श्रीकृष्णाला क्रोध येणार नाही. सहनशीलतेचं प्रतीकच आहे ते आपल्या समोर असलेलं. शेवटी दुर्वास आले आणि म्हणाले, कृष्णा, अरे एवढी मी तुझी परीक्षा घेतली, तुझ्या भार्येला मी तिथं झुंपलं, ह्याच्यातनं मी तुझी परीक्षाच घेत होतो या सगळ्या ह्याच्यात. तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणाला, मुनिवर्य मला ते माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेत होता, ते मी तुमच्यासाठी हे सगळं सहन केलं. मग दुर्वास म्हणाले, कृष्णा हे बघ, मी तुला आता वर देतो, तुझी आणि तुझ्या या भार्येची कांती सुवर्णाची होऊन जाईल. श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीची कांती सुवर्णाची झाली. अत्यंत नितांत सुंदर कांती झाली त्यांची. हे त्या दुर्वासांच्या, ती शापवाणी नव्हती, ते वरदान होतं. पण त्याच्या आधी श्रीकृष्णाला हे सगळं करावं लागलं आणि मगच सुवर्णाची कांती त्याला लाभली. एक देखणेपण जे होतं ते श्रीकृष्णात होतं, तसं शिवाजी महाराजांच्याकडे होतं. गोरा रंग होता, बारीक मिशा होत्या, कल्ले होते महाराजांना. इथं केस दिसत नाही आहेत त्यांची पाठीमागं, चित्रात तरी दिसत नाहीत. डोळे पाणीदार आहेत. हा माणूस बोलायला लागला की हा लोकांचा राजा आहे, सांगायची गरजच नाही, असं लिहून ठेवलंय लोकांनी. पण शिवाजी महाराज श्रीकृष्णाचा वारसा चालवत आहेत आणि सांगतायत. छत्रसाल बुंदेला आला, त्याचे वडील वारले होते चंपतराय, आईनं आत्महत्या केली होती कालिका कुमारीनं.
हा मुघलांच्याकडे नोकरीला गेला, पण त्याला मान आणि प्रतिष्ठा मिळाली नाही. त्याला संधी मिळाली तेव्हा तो तिथनं निघाला आणि तो इथं आला. त्यांनी लिहिले तो पुण्याला आला. आधी त्यांनी भीमा ओलांडली, मग कृष्णा ओलांडली आणि शिवाजी महाराजांची छावणी होती तिथं आला. इथंच वाईतच आला तो, जवळजवळ आपण आत्ता बसलोय तिथंच आला तो. छत्रसाल इथे शिवाजी महाराजांची छावणी होती आणि छत्रसाल आला आणि म्हणाला, महाराज मी आलो इथं. शिवाजी महाराज सामोरे गेले, अरे बुंदेलखंडाचा युवराज इथं आलाय. ते म्हणाले, छत्रसालजी आईये, काय प्रयोजन आहे आपलं? तो म्हणाला, मी मुघलांच्याकडे नोकरी केली पण मला मान आणि प्रतिष्ठा काहीही मिळालं नाही. एक गोरेलाल तिवारी नावाचा एक कवी आहे, त्याने एक छत्र प्रकाश नावाचं काव्य लिहून ठेवलं. त्यातले 4 ओळी मी तुम्हाला सांगतो. कवीनं असं लिहिलंय, छत्रसाल महाराजांना म्हणाला, भैंसा बीन बजाय रिझायो, म्हणजे रेड्याच्या समोर बीन वाजवलं. खरके अंग सुगंध चढायो, गाढवाच्या अंगाला सुगंध फासला. सूरदास को चित्र दिखायो, अंधाळ्या माणसाला चित्र दाखवलं. बधिर कान में मंत्र सुनायो, बहिऱ्याच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे, काही नाही तुझं. तसं माझं मुघलांच्याकडे नोकरी करून झालंय. महाराज मला नोकरी द्या. दिली असती शिवाजी महाराजांनी नोकरी. एवढा आलाय बुंदेलखंडाचा युवराज, त्याची सेना घेऊन आलाय, पण ते शिवाजी महाराज आहेत. शिवाजी राजे म्हणाले, छत्रसालजी, अरे तुम्ही बुंदेलखंडाचे युवराज आहात, क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, मी तुम्हाला नोकरी दी नाही, पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अपेक्षित आहे ती मिळणार नाही. तुम्हाला पगारच मिळेल. हे तुर्क कपट बलानी या देशात आलेले आहेत, त्यांच्यावर माझी तलवार सदैव उगारलेली आहे. तुम्हाला खुमखुमी आले असेल तर तुमच्या तलवारीची पाती या तुर्कांच्या माना तोडण्यात तोडून घ्या आणि मनात ब्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल. बघा शिवाजीराजे सांगतायत श्रीकृष्णाचं उदाहरण. श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल. मला विजय मिळतो कारण भवानीचं मला सहाय्य आहे. असं म्हणून शिवाजी महाराजांनी आपली तलवार छत्रसालाला दिली आणि जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्या कुरुक्षेत्रावर, हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जितवा वा भोक्ष्यसे महिम, तेच त्यांनी छत्रसालाला सांगितलं की तू हे करत असताना जर का मृत्यू पावला तर सूर्यमंडळ भेदून जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीत राज्य करशील, जा. शिवाजी राजांचे ते शब्द आणि शस्त्र घेऊन छत्रसाल बुंदेला इथनं परत गेला. बुंदेलखंडात आला तो. त्यानं आपले सोबती जमा केले, आपली सेना जमा केली. नाही एकदा त्याला कळलं की या मुघलांच्या विरुद्ध टक्कर द्यायचं आपलं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे, तेव्हा त्यांनी ती शिवाजी महाराजांची तलवार म्यानातनं बाहेर काढली आणि पन्ना, दतिया, ललितपूर, छतपूर, महोबा, जैतपूर, ओरछा, झांसी अशा अनेक ठिकाणं घेत छत्रसालांनी बुंदेलखंड स्वतंत्र करून टाकला. जी प्रेरणा आहे ती प्रेरणा शिवाजी महाराज आहेत, ती स्फूर्ती, ती चेतना शिवाजी महाराज आहेत. आणि शिवाजी महाराजांनी ती चेतनेचं उदाहरण देताना श्रीकृष्णाचं उदाहरण दिलेलं आहे, आपल्याला विसरता कामा नये. सावधान आहेत, विलक्षण सुंदर तेजोमयी कांती आहे आणि प्रेरणा आहे. शिवाजी राजे जर का आग्र्याला सावध नसते तर काय झालं असतं मला सांगा. एवढ्या सगळ्या लोकांचे जीव टांगणीला लावलेले होते. 1500 किलोमीटर अंतर आहे सरळ आलं तर, पण नद्या भरल्यात, मोठमोठ्या नद्या आहेत. चंबळ आहे, पार्वती आहे, गंभीर नावाची नदी आहे, नर्मदा आहे, तापी आहे, गोदावरी आहे, भीमा आहे, सगळ्या दुथड्या भरून वाहत आहेत. 8 हत्ती आहेत, 240 लोक आहेत. या सगळ्यांना जिवंत परत आणायचं काम शिवाजी महाराजांची जबाबदारी त्यांनी पेलली आणि करून दाखवली. एकही माणूस दगावला नाही. काय मला हे ते आग्र्याहून सुटकेचं जे काही प्रकरण होतं ते फारच आश्चर्यकारक आहे.
पण सावधान याचं कारण असं होतं, शिवाजी राजांचं हेरांचं एक खातं होतं, ते हेर सगळीकडे पसरलेले होते. एवढी बारीक सारीक बातमी त्यांना मिळत होती. बहिर्जी नाईक त्यांना देत होता. जशी सुरतिका त्यांनी बातमी आणून दिली, तो आला आणि म्हणाला, मारा, सुरत मारली आणि अगणित द्रव्य सापडेल. अगणित द्रव्याचे जिथं साठे आहेत त्या साठ्यांवर शिवाजी महाराजांचं प्रेमच असायचं. जायचं ना हाणायचं सगळ्यांनी, तिथनं आणायचं. आपलं स्वराज्य करायला लागतंच की, सगळं आणणार कुठनं, नाही तर आम्ही पैसे, आमचं तुम्ही लुटून नेलंय सगळं लेको. शिवाजीराजांनी सुरत मारली, पण ते सुरत काही स्वतःची नाही उभारले, आपली संस्थानं नाही काढली त्यांनी. त्याच्यात सुरते के लट त्यांनी सिंधुदुर्गात घातले. पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग बांधला, इंग्रजांना शह द्यायला खांदेरी बांधला. किती काय काम आहे, किल्ला बांधायचा काय सामान्य आहे का गोष्ट? दगड घडवावा लागतो, दगड आणावा लागतो चांगला. आता राजगडला लागलेला दगड 4 लाख टन आहे. कुठनं आणला दगड? तिथं खाणी दिसत नाहीत दगडाच्या, अजून बांधकाम टिकलेलं आहे. 4 लाख टन दगड छिन्नी लावायची, बसवायचे तिथं. त्याच्यासाठी चुना आणायचा, तो मळायचा, लोक कामाला लावायचे, पाथरवट लावायचे, आणि एखादं दुर्ग शिल्प उभं करायचं. या काही सामान्य गोष्टी नाही आहेत. श्रीकृष्णानं राजधानी हलवली बघा. श्रीकृष्णाच्या त्या मथुरेवर आणखी त्या गोकुळावर हल्ले व्हायला लागले, तेव्हा श्रीकृष्णानं राजधानी नेली, ती द्वारकेला नेली. द्वारका द्वीप होतं, बेट होतं. शिवाजी महाराजांनी सुद्धा राजधानी हलवली. राजगडावरनं त्यांनी रायगडावर नेली, कारण रायगडावर जाणंच मुळात अवघड आहे. तिथं आपल्याला उत्तमोत्तम जे काही करायचं असेल ना, त्याची बीज ही तुम्हाला महाभारतात आणि श्रीकृष्णाच्या चरित्रात मिळतील. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. श्रीकृष्ण आणि बलराम दक्षिणेच्या स्वारीवर असताना गोमंतकाच्या इथं आले, गोव्यात गेले. सह्याद्रीवर हिंडत होते दोघं भाऊ, बलराम आणि श्रीकृष्ण. ते कोल्हापूरला आले, करवीरला आले. तिथे एक राजा होता, त्याचं नाव होतं शृगाल. तो प्रजेवर अन्याय करत होता, विलक्षण अन्याय करत होता. त्याची पत्नी आली आणि तिने श्रीकृष्णाला सांगितलं की माझा नवरा अत्याचार करतोय प्रजेवर, त्याचा बंदोबस्त काहीतरी करा तुम्ही. श्रीकृष्णाने त्या शृगालाला ठार मारलं. त्याचा छोटा मुलगा होता, त्याला गादीवर बसवलं. त्या बाईला साडी चोळी नेऊन तिथं तिच्या दरबारात बसवलं, करवीरच्या नगरीत. बळकावले नाही त्यानं करवीर नगरी किंवा करवीरचं राज्य, श्रीकृष्णाने बळकावलं नाही. श्रीकृष्ण पुढे यात्रेला निघून गेला. मग शिवाजीराजे दक्षिणेहून येत असताना या धारवाडच्या जवळ त्यांच्या सैन्यातले घोडे पळव, कुठं काय पळव, असं त्या सावित्रीबाईचे लोक करत होते. बेलवडी नावाचं गाव आहे, त्या बाईचं नाव आहे सावित्रीबाई किंवा मल्लम्मा. शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस त्या बाईच्या बंदोबस्ताला पाठवला. त्यानं त्या बाईचा बंदोबस्त केला, पण त्यानं त्या बाईशी गैरवर्तन केलं आणि तो गुन्हा साबित झाल्यावर शिवाजीराजांनी त्याचे डोळे काढले आपल्याच माणसाचे. पण त्यांनी त्या बाईला बोलवलं, तिला साडी चोळी दिली आणि तिच्या मुलाला शिवाजीराजांनी ते मूल मांडीवर महाराजांच्या बसवलंय. अशी शिल्प तिनं खोदून घेतली त्या बाईने. कानडीतनं काव्य रचून घेतलं, शिवाजी मल्लम्मा समरोत्सवा म्हणून. या दोन गोष्टीत साम्य दिसतंय की नाही, श्रीकृष्णाच्या आणि शिवाजी महाराजांच्या गोष्टी? किती साम्य आहे, किती गोष्टीत साम्य आहे. ते सावधान आहे, विलक्षण कांती आहे, स्त्री दाक्षिण्य तर आहे, भावावरचं विलक्षण प्रेम आहे, आसुरी वृत्तीचा नाश करायचा, पूर्ण नाश करून टाकायचा. एकासाठी माझं आयुष्य आहे, एकासाठी स्वराज्य आहे, प्रजेच्या कल्याणार्थ ते आहे. श्रीकृष्णाची प्रजा श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण हे सगळं रूप कुणालाही आवडण्यासारखं आहे बघा. तो जेवढ्या छोट्या छोट्या मुलांना आवडतो, तेवढा तरुण श्रीकृष्ण गोपींना आवडत असे. अनेक श्रीकृष्णावर भाळलेल्या गोपी होत्या. राधा हे पात्र नाही आहे त्याच्यात,
कुठंच नाही आहे चरित्रात, नंतर आलेलं आहे. पण राध असा तो धातू आहे आणि राध म्हणजे भक्ती, आणि राधा हे भक्तीचं प्रतीक आहे, म्हणून आपण ते वापरतो. दोन शब्द तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळून येईल. आराधना, आराधना म्हणजे काय, भक्तीच आहे ना शेवटी. त्याच्यात तो राध हा धातू आहे. आपण आराध्य दैवत आहे असं म्हणतो. आराध्य म्हणजे काय, राध्य म्हणजे ते काय, भक्तीचंच सगळं प्रतीक आहे ते सगळं. म्हणून ती राधा आहे. ती राधा काही खरं पात्र नाही आहे, पण ते भक्तीचं स्वरूप आहे, परमेश्वराच्या ठायी असलेल्या भक्तीचं रूप आहे. श्रीकृष्ण स्वतःला भगवान म्हणतच नाही कधीच, पण तो काय जे म्हणतो ना ते फार विलक्षण आहे, ते भगवंताच्या पलीकडचं आहे. श्रीकृष्णाच्या सगळ्या त्या अख्ख्या 18 चौकातला अध्यायातला तुम्ही एक अध्याय 100 वेळा वाचा, 10वा अध्याय येतो. त्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात पहिल्यांदा अर्जुन श्रीकृष्णाला भगवान म्हणतो. तोपर्यंत 9 अध्याय काही नाही, जनार्दन म्हणतो, आर्यसूदन म्हणतो, बाकी सगळं म्हणतो, पण तो भगवंत म्हणत नाही. आत्यामामी भावंड आहेत दोघं जण, श्रीकृष्ण आणि अर्जुन. तरी पण अर्जुनाला तो कळलेला नाही अजून. तो शेवटी त्या 10व्या अध्यायात म्हणतो, अरे भगवंत तू कोण आहेस सांग मला आता. तेव्हा श्रीकृष्ण उठतात. श्रीकृष्ण त्याला म्हणतं, अर्जुना तुला तर मी कोण आहे तो सांगतो. म्हणून त्याने ज्या विभूती सांगितल्यात त्या वाचा एकदा विभूती काय. आदित्यातला विष्णू मी आहे म्हणतो तो, नक्षत्रातला चंद्र मी आहे असं तो म्हणतो, अक्षरातला ओंकार हा मीच आहे, वृक्षातला अश्वत्थ हा मी आहे, मासातला मार्गशीर्ष हा मी आहे, ऋतूतला वसंत हा मी आहे, पक्षातला गरुड मी आहे, प्राण्यातला सिंह हा मी आहे, नद्यातली जान्हवी मीच आहे, नागातला अनंत हा मी आहे, सर्पातला वासुकी हा मीच आहे, स्थावरातला हिमालय हा मी आहे, गिरीतला मेरू हा मीच आहे, मुनीतला नारद हा मी आहे. असं तो अनेक विभूती सांगतो. आणि तो म्हणतो तुम्हाला जन्म देणाराही मीच आहे, तुमचे प्राण हिरावून घेणाराही मीच आहे, माझ्या एका अंशानं मी चराचर व्यापून राहिलेलो आहे, माझ्या विस्ताराला मर्यादाच नाही आहेत. तो जे काय सांगतो ते अर्जुनाला कळलं की नाही देव जाणे तिथं, पण श्रीकृष्ण सांगतोय काय विलक्षण आहे, माझ्या विस्ताराला मर्यादाच नाही असं म्हणतो सगळ्या. थोडक्यात म्हणजे त्यानं तो कोण आहे सांगितलं. तो अध्याय फार विलक्षण आहे. असे रोमांच उभे राहतात तो सांगायला लागल्याच्या नंतर. वक्तृत्व हा एक भाग आहे. श्रीकृष्णाची लांब लचक पल्लेदार भाषणं ऐका तुम्ही त्याच्यात. शांती पर्वातली, सभा पर्वातली भाषणं श्रीकृष्ण. मोहिनी कशी असते ना वक्तृत्वाची, ती श्रीकृष्णाच्या भाषणात दिसते, शिवाजीराजांच्या भाषणात दिसते. मी 2-3 ओळीच फक्त सांगतो. शिवाजीराजांनी काय पल्लेदार भाषणं केली नसती, काही गरजच नाही. अहो 4 वाक्यात ते जे काय सांगतात त्यात सगळं आलं. शिवाजीराजे आपल्या धाकट्या भावाला भेटायला गेले, सावत्र भावाला, व्यंकोजीला भेटायला. इथपासून उठून, रायगडपासून उठून हा माणूस कावेरी तीरापर्यंत गेला. तिथे एका देवळात भेट झाली. शिवाजीराजे म्हणाले आपल्या दोघांचे वडील एकच होते, शहाजीराजे होते. त्या शहाजीराजांची आठवण म्हणून त्यांची काही बिरुदं आम्हाला तुम्ही द्या, त्यांच्या आठवणीसाठी काहीतरी द्या. 13 वर्ष तुम्हीच खाल्लंय सगळं, त्यातलं माझेही वडीलच आहेत ना, मलाही द्या ना काहीतरी त्यात. हे व्यंकोजीराजे देतो, करतो, बघतो असं म्हणाले आणि रातोरात पळून गेले बरं का तिथून. शिवाजीराजांना सकाळी कळलं व्यंकोजीराजे रात्री पळून गेले. तेव्हा शिवाजीराजे असं म्हणाले, अरे काय निमित्त पळाले, आम्ही त्यास धरीत होतो काय, धाकुटे ते धाकुटे, बुद्धी धाकुटी केली, अरे आम्हास बिरुदांची काय गरज. बघा काय वाक्य, सुंदर वाक्य आहेत. आम्हास बिरुदांची काय गरज, आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत, अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे. शिवाजी महाराजांची वाक्य आहेत. श्रीकृष्णाच्या वाक्यात आणि या वाक्यात काही फरक नाही. त्याच्यात माझ्या विस्ताराला मर्यादा नाहीत आणि आमची कीर्ती समुद्र वलयांकित पृथ्वीवर झालेली आहे.
शिवाजीराजे सांगतात ते. विलक्षण वक्तृत्व, विलक्षण कर्तृत्व, विलक्षण सौंदर्य, विलक्षण सावधान. राजकारण करावे पण कळू न द्यावे. कदाचित कुणाला काय करायचं ते कळून देता कामा नाही कुठल्याही याच्यात. अनेक गुणांचा समुच्चय या दोघात आहे बघा. एक उदाहरण अजून एक सांगतो, फार सुंदर उदाहरण आहे. तुम्ही ते पत्र वाचा. हे पत्र खरं शाळेत मुलांना शिकवायला पाहिजेत, कॉलेजेसमधनं शिकवायला पाहिजेत, आधी मास्तरांना शिकवायला पाहिजेत, म्हणजे ते पोरांना शिकवतील. शिवाजीराजांची पागा होती ना 40,000 घोड्यांची होती. शिवाजीराजांची ती पागा चिपळूणच्या जवळ दळवटण म्हणून एक गाव आहे, तिथं ठेवलेली होती एकदा. आणि सगळी व्यवस्था केली होती राजांनी. 40,000 घोडे, त्यांचे मोत्तद्दार, सगळे जे काय लोक असतील त्यांच्या सामान सुमानाची व्यवस्था केलेली होती. लोकांनी आधीच सगळं आणलं, खाऊन पिऊन मोकळे झाले, धान्य उडवून टाकलं सर. शिवाजीराजे म्हणाले, आम्हाला कळून आलं, अजब वाटलं, तुम्ही हे सगळं करताय, सगळं सामान संपून टाकलं. उन्हाळा जायचा आहे, पावसाळा परत जायचा आहे, पागा तिथंच आहे. मी गडागडावून सामान मागवलंय, मग आता काय, कारकून रेशन करून तुम्हाला देतील, तुम्हाला ते कमी पडेल. मग तुम्ही शेजारच्या गावात जाल, मग शेतकऱ्याकडनं फाटी आणेल, कोण भाजीपाला आणेल. मग ते म्हणतील मुघल आणि आपल्यात फरक काय राहिला. तर त्या शेतकऱ्याला विकायचं असेल तर त्याची किंमत देऊन त्याच्याकडनं विकत तुम्ही घेऊन या, असं शिवाजीराजांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे. मग तुम्ही रांधायला लागाल, चूल पेटवाल, मग उंदीर आविसरास वात नेईल, मग खण जळतील, पागा जळेल, आणि घोडे जळल्यावर राज्य तरी कशाच म्हणा. घोड्यांच्यावर नितांत प्रेम. शिवाजीराजे रोज पाग्यात जाऊन एक श्लोक म्हणत असत. यस्याश्वास तस्य राज्यम, यस्याश्वास तस्य मेदिनी, यस्याश्वास तस्य सौख्यम, यस्याश्वास तस्य साम्राज्यम, असा तो श्लोक आहे. घोड्यात तर आहे. श्रीकृष्ण तर अर्जुनाचं सारथ्य करायला बसला, घोड्यांचे लगाम हातात घेऊन. भगवंत प्रत्यक्ष बसतोय रथावरती. तो रथ आणला त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला, मी सारथ्य करेन, मी हातात शस्त्र घेणार नाही. घेतलं त्यांनी नंतर पुढं, पण तो म्हणाला मी सारथ्य करेन, याचं मी प्रतोद घेऊन बसेन, इथं अर्जुनाच्या रथावर बसेन. अर्जुनावर विलक्षण प्रेम श्रीकृष्णाचं. मारुती आला. मारुती म्हणाला मी वरती जाऊन बसतो. गाडीच्या टपावर बसला जाऊन, तो रथाच्या वरती जाऊन निशाणाच्या तिथं मारुती जाऊन बसला तिथं. आता मारुती तिथे, हा सारथी आहे श्रीकृष्ण. काय होणार आहे त्या अर्जुनाला आता. तरी पण समोर तो का अतिरथी महारथ्यांचा समुच्चय झालेला, त्या भूमीवर आपलेच भाऊबंद सगळे दिसत आहेत. अर्जुन म्हणाला मी कुणावर शस्त्र उगारू आणि काय करू, म्हणून गीता सांगावी लागली त्याला सगळी. पण घोड्यांवर ते घोडे दमले. श्रीकृष्ण म्हणाला, अरे घोडे दमले, त्यांना तवाना करायला पाहिजे, पाणी पाजायला पाहिजे, तू विरत हो, रथातनं उतर. अर्जुन उतरला. अर्जुन बाण मारायला लागला रथातनं उतरून. तो म्हणाला इथं पाणी दिसत नाहीये, मार बाण. अर्जुनाने एक बाण मारला, पाणी आलं वर जमिनीतनं. एक बोरवेल मारली त्यांनी तिथं अर्जुनाने. श्रीकृष्णाने त्या घोड्यानं पाणी पाजलं, त्यांच्या जखमा पुसल्या, त्यांना तवाना केलं, परत आणून झोंपलं. कोण करेल? भगवंत असं करेल कधी? कुठला भगवंत करतो? केलं श्रीकृष्ण.